कुंभ राशी 7 ते 13 एप्रिल 2025। एप्रिलचा दुसरा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे। जर आपण 7 ते 13 एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर देवांचा गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत आणि केतू कन्या राशीत असेल। याशिवाय मीन राशीत शनीसोबत शुक्र, बुध, राहू आणि सूर्य असतील। अशा स्थितीत मीन राशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य, बुधादित्य आणि मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहेत। ज्योतिषांच्या मते या राजयोगांवर आधारित कुंभ राशीसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो। दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीत आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊयात 7 ते 13 एप्रिल 2025 कुंभ राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे। कुंभ राशी या आठवड्यात तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली लोकांकडून मार्गदर्शन मिळेल। तुमच्या कामाला नवीन रूप देण्यासाठी तुम्ही अधिक सर्जनशील पद्धतींचा अवलंब कराल आणि यश मिळेल। खर्चासोबत उत्पन्न वाढवल्याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील। व्यवसायात सुधारणा होईल, उत्पन्नाच्या परिस्थितीत सुधारणा होईल। कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन, योग्य योगदान कार्यक्षेत्र प्रणालीला उत्कृष्ट स्थितीत ठेवेल। कुंभ राशी या आठवड्यात तुमच्या नात्यात प्रामाणिक राहिल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात। तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत जास्त वेळ घालवावा लागू शकतो। तुमच्या प्रियकराला शब्दांनी दुखावणार नाही याची काळजी घ्या। काही प्रेमसंबंधांना अधिक संवादाची आवश्यकता असते। ज्या महिलांना प्रेमसंबंधांमध्ये समस्या येत आहेत त्यांना आठवड्याच्या दुसऱ्या भागात नातेसंबंधातून बाहेर पडणे पसंत पडेल। प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी फोनवर बोलले पाहिजे। विवाहित लोक नवीन कुटुंब सुरू करण्याचा विचार करू शकतात। या आठवड्यात तुम्ही पुढे जाताना पैसे येतील। तुम्ही मालमत्ता विकू किंवा खरेदी करू शकता। तुम्ही बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकता। वृद्ध लोक मुलांमध्ये संपत्ती वाटण्याचा विचार करू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांना काहीतरी नवीन करण्याची संधी दिसेल आणि यामुळे पैशाचा ओघही वाढेल। आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशीचे लोक आतून स्थिर आणि बाहेरून सतर्क राहतील। तुम्हाला काही जुने विचार किंवा स्वप्न पुन्हा साकार करण्याची प्रेरणा मिळेल। एखाद्या वरिष्ठ किंवा गुरुसारख्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी चमत्कारिक ठरू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांच्या मौलिकतेचे कौतुक केले जाईल, परंतु तुमचे तीक्ष्ण शब्द एखाद्याला दुखावू शकतात, म्हणून विचारपूर्वक बोलणे फायदेशीर ठरेल। घरात किंवा कुटुंबात एखादी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करू शकते, परंतु तुम्ही तुमच्या नियंत्रित प्रक्रियेने वातावरण आरामदायी बनवाल। या आठवड्यात तांत्रिक किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक प्रशंसनीय संधी मिळू शकते। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आतून नवीन प्रकाश अनुभवता येईल। एखाद्या अनपेक्षित संभाषणामुळे तुमच्यात खळबळ निर्माण होईल। सर्जनशीलता आणि चिंतनासाठी हा चांगला काळ आहे। तुम्ही नवीन योजना आखू शकता। जर तुम्ही संशोधन, अध्यापन किंवा सल्लागार यासारख्या क्षेत्रांशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष यश मिळू शकेल। नात्यांमध्ये परिपक्वता आणण्याची हीच योग्य वेळ आहे। प्रेमसंबंधांमध्ये भावनांची खोली जाणवेल। न बोललेल्या गोष्टीचे दुःखही तसेच राहील। तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता। 7 ते 13 एप्रिल 2025 आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशी तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल। आध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी संभाषण होईल। तुमच्या देवतेवरील तुमचा विश्वास वाढेल। तुमचे नशीब तुमच्या सोबत असेल। तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल। आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षणीय यश किंवा कामगिरी मिळेल। विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रस असेल। आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन सहकारी बनवाल। वाहन, इमारत, जमीन इत्यादी खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होतील। तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता। दूरच्या देशातील नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल। व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सरकारकडून सहकार्य मिळेल। बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर कुंभ राशी आठवड्याच्या सुरुवातीला नफा मिळवण्याच्या अनेक संधी असतील। प्रेमसंबंधांमध्ये आर्थिक लाभ होईल। त्याचबरोबर आराम आणि विलासातही वाढेल। व्यवसायातील परिस्थिती सुधारेल। प्रेमविवाहात रस असलेल्यांची इच्छा पूर्ण होईल आणि अविवाहितांना लग्नात पैसे, भेटवस्तू आणि दागिन्यांसह त्यांच्या इच्छित जीवनसाथी मिळेल। आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल। आठवड्याच्या मध्यात नोकरीत बढतीसह लाभ मिळतील। उद्योगात नवीन भागीदार तयार होतील।
आठवड्याच्या शेवटी तुम्हाला दीर्घ व्यवसाय सहली किंवा परदेश दौऱ्यावर आर्थिक लाभ मिळेल. घर किंवा व्यवसायाच्या सजावटीवर जास्त पैसे खर्च होतील. आठवड्याच्या सुरुवातीला अविवाहितांना त्यांच्या लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही. विरुद्ध जोडीदाराकडून पाठिंबा आणि साथ मिळाल्याने तुम्ही भारावून जाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्हाला एक खास आठवड्याच्या मध्यात व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. तुम्हाला त्याच्याबद्दल आदराची भावना निर्माण होईल. तुम्ही नात्यात जवळीकतेला खूप महत्त्व द्याल. कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या सहवासाची आस धरतील. आठवड्याच्या शेवटी अशी काही घटना घडू शकते जी तुम्हाला भावनिकदृष्ट्या दुखवू शकते. तुम्ही लोकांचे शब्द पटकन मनावर घेता. तुम्हाला जास्त भावनिक होण्याची सवय थांबवावी लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कुटुंबासह प्रवासात अधिक व्यस्त असाल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खाण्यापिण्याबाबत निष्काळजीपणामुळे तुमच्यात मतभेद होऊ शकतात. आरोग्यात काही सुधारणा होईल. हाडांशी संबंधित समस्यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या मध्यात आरोग्य चांगले राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमची विशेष काळजी घेतील. जर आरोग्याशी संबंधित काही समस्या असेल तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. या आठवड्यात कुंभ राशीसाठी भाग्यवान दिवस हा रविवार आणि गुरुवार असणार आहे. भाग्यवान तारीख ही 6 आणि 12 असेल, तर भाग्यवान रंग हा तपकिरी आणि सोनेरी असणार आहे.